स्टार्टअपला फंडिंग मिळाल्यावरती त्याच्या अटी आणि शर्ती ठरवण्यासाठी गुंतवणूकदार आणि कंपनीमध्ये एक टर्म शीट तयार केला जातो. म्हणजे फक्त पैशाची डील नाही, तर कोणत्या अटीवरती पैसे दिले जातील हे ठरवलं जातं. टर्म शीट म्हणजे एक नॉन बाइंडिंग करारपत्र. म्हणजे हा शेवटचा करार नसतो, पण फंडिंगची प्राथमिक अट यात ठरवल्या जातात. हे कोणासाठी असतं, तर जे इन्व्हेस्टर आहेत आणि स्टार्टअप कंपनी याच्यामध्ये ते ठरवलं जातं. यामध्ये पहिलं गुंतवणुकीची रक्कम किती असते हे ठरवलं जातं. दुसरं कंपनीचं व्हॅल्युएशन म्हणजे फंडिंगच्या वेळी कंपनीची किंमत किती आहे हे ठरवलं जातं. तिसरं इक्विटी शेअर म्हणजे इन्व्हेस्टरला किती टक्केमध्ये कंपनी भेटणार आहे ते मिळतं. चौथं बोर्ड सीट, अर्थात जो इन्व्हेस्टर आहे तो कंपनीच्या निर्णय प्रक्रियेमध्ये किती हस्तक्षेप करू शकतो ते याच्यात ठरवलं जातं. आणि पाचवं एक्झिट क्लॉज म्हणजे इन्व्हेस्टर पैसे केव्हा आणि केवढे काढू शकतो याचं हे गणित असतं. थोडक्यात हा गुंतवणुकीचा पहिला मसुदा आहे ज्यावरती फाउंडर आणि इन्व्हेस्टर चर्चा करून अंतिम करार करतात. टर्म शीटचे महत्व हे की याने संशय टाळतो, कोणत्या अटीवरती फंडिंग मिळणार आहे हे स्पष्ट होते, फाउंडरसाठी सुरक्षितता भेटते ज्यामध्ये फाउंडरला त्याच्या कंपनीवरती नियंत्रण ठेवता येतं. तिसरं इन्व्हेस्टरसाठी सुरक्षितता ज्याच्यामध्ये गुंतवणूकदार आणि त्याच्या पैशाची सुरक्षितता किती असेल हे बघता येतं. जर टर्म शीट नीट नसेल तर फाउंडर आणि नंतर कंपनीवरती कंट्रोल गमावू शकतो. टर्म शीट वाचताना व्हॅल्युएशन तपासा, फंडिंगच्या आधी आणि नंतर कंपनीची किंमत किती असेल, व्हॅल्युएशन समजून घ्या, गुंतवणुकीनंतर तुमचे शेअर्स किती टक्क्याने कमी होतील, एक्झिट टर्म्स वाचा, गुंतवणूकदार कंपनी कधी आणि कसा सोडू शकतो. फाउंडरने टर्म शीट नीट न वाचणं म्हणजेच न पाहता चेक साईन केल्यासारखं आहे. शेवटी चांगला टर्म शीट म्हणजे चांगली डील. अशाच महत्त्वपूर्ण बिझनेस टर्म्स समजून घ्यायचे असतील तर शार्क टँक बिझनेस मंत्रा ही सिरीज नक्की बघा आणि फॉलो करायला विसरू नका आपल्या भूषणला.